कोल्हापूरच्या महापौरपदी रूपाराणी निकम यांची निवड झाल्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीनं अभिनंदन बैठक सुरू होती। या बैठकीमध्ये राजेश लाटकर यांची विरोधी पक्ष नेते म्हणून निवडीसाठी पत्र देण्यात आलं। हा कार्यक्रम महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात सुरू होता। या दरम्यान कार्यक्रम सुरू असतानाच सभागृहाच्या बाहेर काँग्रेसचे नेते राजेश लाटकर यांचे समर्थक अनिल रावळ बैठकीसाठी आले होते। दरम्यान रावळ यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती मिळाली। ही बातमी कळताच महापौर, उपमहापौरांसह काँग्रेसचे सर्व नगरसेवक तात्काळ सभागृहाबाहेर धावले। घटनास्थळी काँग्रेसचे नगरसेवक अमर समर्थक यांनी रावळ यांना मदत करण्याचा प्रयत्न केला। या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून नगरसेवक राजू लाटकर, विजय हेगडे, रोहित कवाळे, विनायक फाळके या नगरसेवकांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले। दरम्यान या घटनेचे गांभीर्य विचारात घेता क्षणाचाही विलंब न करता नगरसेवक विनायक फाळके यांनी स्वतःची गाडी बोलावून अनिल रावळ यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं। मात्र वाटेतच अनिल रावळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण सभागृह आणि रावळ राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली।